वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर. वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना व्हिजिट करत असतो आणि त्यातून बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात. तर असाच एक अनुभव आज शेअर करतोय. वास्तुशास्त्र हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲप्लिकेबल होतं. वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र म्हणा, हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप आणि मॅरेज एवढ्या गोष्टी आपल्याला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातून मिळतात किंवा मिळत नाहीत. तर असाच मॅरेज हा जो विषय आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात अरेंज मॅरेज. कारण लव्ह मॅरेज करणारे जे आहेत ते त्यांना हवा असलेला साथीदार निवडून मोकळे होतात आणि त्यांच्या आयुष्याला सुरुवात होती. पुढे त्यांचं आयुष्य कसं राहतं हा एक वेगळा भाग असतो. परंतु अरेंज मॅरेज हा जो प्रकार आहे त्यातल्या त्यात मुलांचे लग्न होणे आणि अरेंज मॅरेजमध्ये ही अतिशय आजकालच्या काळात कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. तर याविषयीचाच एक अनुभव आहे. एका घरातून मला फोन आला होता की सर, आम्हाला तुम्हाला वास्तुशास्त्राकरता बोलवायचं आहे आणि आम्ही सगळेजण असे फार त्रासलेलो आहेत, काय करायचं तेच कळत नाही. तर मग त्यांना म्हटलं काय हरकत नाही, एक वेळ त्यांना दिली आणि त्यावेळेस मी त्यांच्या घरी पोचलो. घरी पोचल्यावरती घरामध्ये 4च लोक, असं नाही की खूप मोठं काही फॅमिली होती. आई वडील, मुलगा आणि मुलगी असे 4घांचंच ते कुटुंब होतं. तर मी म्हटलं बरं काय झालं सांगा. त्यांनी सांगितलं की हा मुलगा आहे माझा, याचं आता 32 वय झालं आहे आणि लग्नाचे काहीच योग येत नाही आहे. म्हटलं बरं, आपण म्हटलं त्याची पत्रिका बघूया. पत्रिका बघितली. पत्रिका बघत असतानाच त्यांनी सांगितलं की लग्नाचे योग येत नाही म्हणण्यापेक्षा मुलाचं एकदा एंगेजमेंट झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली एंगेजमेंट झाली आणि काय झालं कळलंच नाही. परंतु लग्नाच्या आधीच मुलीने सांगितलं की मला नाही करायचं लग्न आणि ते लग्न मोडलं गेलं. एकतर त्यामुळे माझा मुलगा इतका धक्क्यामध्ये गेलेला आहे की आता तो म्हणतो मला लग्नच करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचं नावसुद्धा संपूर्ण आमच्या समाजामध्ये अतिशय खराब झालं आहे. लोक वाटेल ते आमच्या मुलाविषयी बोलायला लागलेले आहेत आणि ज्या गोष्टी काही अस्तित्वातच नाही आहेत अशा प्रकारच्या बदनामी सगळ्या आमच्या व्हायला लागल्यात आणि आम्हाला फार टेन्शन आलेलं आहे. मी म्हटलं काही हरकत नाही, मग बघूया, आपण त्यांची पत्रिका बघूया, घर बघूया आणि नक्कीच यातून आपल्याला मार्ग मिळू शकेल. मुलाची पत्रिका बघितली. मी मुलाची पत्रिका बघितल्यावरती कळलं की मुलाचे योग जे होते ते खरं फार पूर्वी योग येऊन गेले होते आणि नंतर थोडेसे मधल्या पिरियडमध्ये योग नव्हते, अशी ती पत्रिका होती. परंतु त्याचबरोबरीने आपल्याला माहिती असेल की लग्नाकरता गुरु फार महत्त्वाचा आहे, लग्नाकरता शुक्र महत्त्वाचा आहे, लग्नाकरता सप्तम स्थान महत्त्वाचं आहे, लग्नाकरता द्वितीय स्थान महत्त्वाचं आहे आणि लग्नाकरता चतुर्थ स्थानसुद्धा काही प्रमाणामध्ये महत्त्वाचं आहे. तर हे सगळ्या पत्रिकेचं याप्रमाणे स्टडी केल्यावर त्यांना मी म्हणालो की खरं म्हणजे मुलाची पत्रिका तेवढी वाईट नाही आहे. ते म्हटले अहो काय सांगायचं आहे, माझा मुलगा एकदम चांगला उच्च शिक्षित आहे, मुलाला सॅलरीचा वगैरे बिलकुल काही प्रॉब्लेम नाही आहे, चांगल्या कंपनीमध्ये चांगली सॅलरी आहे, मुलगा दिसायला देखील चांगला आहे, आमचं घरदार आहे, कुठल्याच प्रकारची अशी कमी नाही आहे लग्नाकरता की याचं लग्नच का होत नाही ते कळत नाही. तर एक जे काय झालं ते मोडल्यामुळे आम्हाला अजूनच जास्त त्रास व्हायला लागला आहे. त्यांना म्हटलं काय हरकत नाही, बघतो मी तुमचं घर बघतो. पत्रिका तर बघून झालेली होती. पत्रिकेच्या माध्यमातून दिसत होतं की खरं म्हणजे आता योग येण्याचे दिवस सुरू झालेले होते. परंतु ज्यावेळेस मी त्यांचं घर सगळं बघितलं त्यावेळेस घरामध्ये लग्नाकरता जे काही वास्तुशास्त्राचे नियम आहेत त्या नियमांचं बिलकुल तिथं पालन केलेलं दिसलं नाही मला. कारण मुलांकरता, मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, लग्नाकरता जी आहे ना वायव्य दिशा फार महत्त्वाची असते. ऑफकोर्स त्या मुलींच्या लग्नाकरता ती जास्त महत्त्वाची आहे, परंतु मुलांच्या लग्नाकरता देखील वायव्य दिशा आणि नैऋत्य दिशा या 2 जे दिशा आहेत ना त्या लग्नाकरता मुलांच्या स्पेसिफिकली फार महत्त्वाच्या आहे आणि या दोन्ही दिशा त्यांच्या कट झाल्या होत्या. म्हणजेच काय झालं की वास्तूचा जो आपला नियम आहे की एखादी दिशा आपल्या घरामध्ये असणं, त्या दिशेला दोष असणं वेगळं आहे, परंतु एखाद्याच्या घराला ती दिशाच नसणं हा जो प्रकार आहे ना तो प्रकार जास्त त्रासदायक असतो.
त्यामुळे तिथे मला ते त्यांचे मेन 2 दोष जे आहेत ते 2 दोष मुख्यतः तिथे दिसले. आणि तिसरी गोष्ट काय की घरामधले जे ब्रह्मस्थान होते त्यांचं, त्या ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट बाथरूम आलेले होते. ब्रह्मस्थानात टॉयलेट बाथरूम आले ना की सगळ्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला पैशाच्या येतील, तब्येतीच्या येतील, शिक्षणाच्या येतील किंवा काही स्पेसिफिक एका प्रकारच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात. तर तो एक त्यांचा मोठा ब्रह्मस्थानाचा जो दोष आहे तो मला तिथे आढळून आला. तर मग त्यांना मी सांगितलं की पत्रिकेतले योग तर आहेतच, परंतु ते आता सुरू होतील, परंतु ते योग सुरू झाल्यावर वास्तूचे दोष आपल्या आड येता कामा नये ही खरी आपली रिक्वायरमेंट आहे. मग त्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. पत्रिकेतले जे काही उपाय होते ते मी त्यांना सांगितले. त्यामध्ये काही मंत्र होते, काही पारायण होते, त्या गोष्टी त्यांना करायला लावल्या. आणि वास्तुशास्त्राची एक चांगली ट्रीटमेंटसुद्धा आम्ही त्यांच्या घरावर केली. आणि हार्डली 5-1 महिन्याच्या काळातच त्यांना खूप चांगलं स्थळ चालून आलं. ते इतकं चांगलं स्थळ होतं की त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या पलीकडचं स्थळ होतं. आणि मग दोघांची जोडी खूप छान तिथे जुळली. लग्न पण खूप मोठ्या थाटामाटात झालं. आणि आज ते कपल एकदम छानरित्या आपलं मॅरिड लाईफ जगतंय. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तो मानसिक आधार मुख्यतः होता. कारण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे जसं आपल्या भाग्याला जोड देतं तसंच ते आपल्या कर्माला देखील बूस्टिंग देतं. किंवा आपण आपल्या कर्माने, आपण आपल्या प्रयत्नाने एखाद्या कमी भाग्य असलेल्या पत्रिकेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बूस्टिंग देऊ शकतो. अशाच प्रकारचा हा किस्सा या घरामध्ये घडला होता. कारण ज्यावेळेस मी संपूर्ण पत्रिका आणि वास्तूचं विश्लेषण करून ट्रीटमेंट वगैरे केल्या, मग आम्ही कशा प्रकारे आपण पुढे जायचं, आपल्याला त्याच्या पत्रिकेप्रमाणे कुठल्या प्रकारची मुलगी त्याच्या नशिबात आहे, कुठल्या प्रकारचं तिची रास असू शकेल किंवा साधारण ती कुठल्या एरियामधली मिळू शकेल, या सगळ्या गोष्टीचं त्यांना मी एक्सप्लेनेशन दिलं. मग त्या पद्धतीने ते शोध कार्य सुरू केल्यावर त्यांना ते स्थळ योग्यपणे वेळेमध्ये मिळालं आणि एक हॅपी लाईफ त्यांचं सुरू झालं. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तु ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.